एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील विद्यार्थी, पालक, नागरिक, शेतकरी यांना विविध प्रकारच्या दाखल्याची आवश्यकता असते, परंतु तिवसा तहसीलमधील महापोर्टल ऑनलाईन सेवा बंद राहत असल्यामुळे तर कधी अत्यंत धीम्या गतीने चालू राहते, कधी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे सेतू केंद्रामार्फत पाठविण्यात येणारे कागदपत्र मिळणारे दाखले मिळण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात। यामुळे विद्यार्थ्यांचे, नागरिक, घरकुलधारक, लाभार्थी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्याचप्रमाणे येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात मोबाईल सिग्नल राहत नाही। विद्यार्थी, नागरिक यांचे शैक्षणिक व नोकरीबाबतचे नुकसान होत असल्यामुळे ही ऑनलाईन पोर्टल सेवा सुरळीत करण्याचे गरजेचे ठरत असल्याने या बाबीकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। महाऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना, नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे ऑनलाईनवर विविध दाखले देण्यात येतात। उदाहरणार्थ उत्पन्नाचे दाखले, भूमिहीन दाखले, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर असे विविध दाखले आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईनद्वारे देण्यात येतात। परंतु मागील 8 ते 10 दिवसांपासून शासनाची जी महाऑनलाईनची वेबसाईट आहे ती अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। बरेचसे दाखले मंजूर करण्यास एक दाखला मंजूर करायला गेल्यावर 5 ते 7 मिनिटे लागतात। बऱ्याच वेळा दाखला मंजुरीसाठी हे केला असता त्याच्यावर 404 नॉट फाउंड असा सर्व्हर एरर दाखवतो। त्यामुळे दाखले विद्यार्थ्यांना विहित कालावधीत देण्यास व नागरिकांना उपलब्ध करून देण्यास विलंब होत आहे। त्याबाबत वरिष्ठांना लेखी स्वरूपात तिवसा तहसीलमार्फत आम्ही समस्या कळवलेली आहे। शासन स्तरावरून सदर समस्येचे निराकरण होताच तिवसा तालुक्यातील सर्व नागरिकांना त्यांनी ऑनलाईनद्वारे केलेले सर्व दाखले विहित कालावधीत देण्यासाठी तिवसा प्रशासन कटिबद्ध आहे। धन्यवाद।